हाय, हॅलो, नमस्कार. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आय होप सर्वजण मस्त आणि मजेत असाल आणि मजेत असाल हवं. छान अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे. आज आहे दीप अमावस्या. त्यामुळे मी आज देव सगळेच काढलेले आहेत छान डीप क्लीन करण्यासाठी. तसं तर आता काल मी घासलेले आहेत देव, आज काय घासणार नाही. परत परत ते असं डब्बल काम, अजून भरपूर काम आहेत. पाठीमागे गोणी म्हणजे पिशवी बघू बघू शकताय, भरपूर माल आणलाय कालचा, तो सुद्धा काढायचा आहे. भांडी पण भरपूर पडल्यात. म्हटलं पहिल्यांदा देवपूजा आज स्टार्ट करूया. आणि देव मी पाण्यातूनच काढले आज. छान अशी पूजासुद्धा केली. मला जमतील तशी फुले मी लावलेले आहेत. वर सगळी जास्वंदाची, खाली सगळी चाफ्याची. कशी वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा. छान अशी देवपूजा झाली, मन प्रसन्न पण झालं आणि घरातलं वातावरण तर एकदम मस्त वाटायला लागले आज. आणि इकडे मला आता उंबरठा पूजन करायचं आहे. हळदीचं लेपन छान असं करून घेणार उंबऱ्याला. मस्त आज पॉझिटिव्ह वातावरण घरातलं होणार आहे, त्यामुळे काय प्रश्नच नाही. तर हळदीचं लेपन करून घेऊया उंबऱ्याला. आणि लगेचच मी रांगोळीसुद्धा काढायला घेतलेली आहे. ही कामं आवरली की मग बाकीची कामं करायला काय कंटाळा वाटत नाही, कारण एवढी एनर्जी आल्यासारखं होतं मला हे झाल्यानंतर. अजून 10 कामं करू, अजून 10 कामं करू असं वाटतंय. तर चला, इकडे माझी छान उंबऱ्याची पूजासुद्धा करून झाल्या. त्याला आता छान हळद कुंकूसुद्धा लावून घेणार. दोन्ही साईडला मी 5 असे कुंकूचे हे लावते, टिकल्या लावते. आणि गाईची पावलं नेहमी काढते आणि स्वस्तिकमध्ये काढते, शुभचिन्ह म्हणून. आणि जी काय आमच्या झाडाची फुलं आहेत ती उंबरठ्या पूजनसाठी वापरलेली आहे. छान अशी झाली. मोठ्या मुलगा 10वीत जेवढा अभ्यास केला नाही तेवढा आता 11वीत करायला आहे. काय माहिती इतकं जास्त अभ्यास आहे की काय 11-12 वाजतात रात्री आणि असंच इथं ठेवतो. आणि सकाळी तर सकाळी पण उठतो, कधी कधी 5:30ला उठून पण अभ्यास करत बसतो. आणि 7:30 ते 10:30 त्याचा क्लास, त्या क्लासला तो जातो. त्यामुळे इथे असेच ठेवून जातो, हॉलमध्ये बसतो. बेडरूममध्ये आम्ही झोपलेलो असतो, त्यामुळे हॉलमध्ये सकाळी उठून तेच चाललेलं असतं अभ्यास. त्यानंतर मला आज ह्याचे कवर बदलायचे होते सोफा सेटचे सगळेच. म्हटलं आज काढूनच क्लीन दुसरे चेंज करून दुपारी घालूया आता दुसरे. असंच मी थोडा वेळ वारं लागण्यासाठी ठेवणार, लगेच त्याच्यावर दुसरा कवर काही चढवत नाही. काय कुबट वगैरे वास वगैरे धरलेला असतो, आपलं हे झालेलं असतं पावसाळ्यामुळं, बुरशी वगैरे धरण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे मी काय करते, असं खिडक्या उघडते आणि असंच ठेवते थोडा वेळ. इकडे माझं लोटून सगळं झालेलं आहे. ही सकाळची थोडीशी रुटीन शेअर करत आहे. आणि ही क्लिप म्हणजे वेळाने शेअर केल्या ह्या व्हिडिओमध्ये, त्यामुळे. आणि सकाळचं माझं सगळं आवरलेलं आहे. चहा, नाश्ता आणि मुला आणि मिस्टर डबे वगैरे आवरून झालेले आहेत. आणि आज दिवस असल्यामुळे सकाळपासून सगळी क्लिनिंगची कामं पहिल्यांदा आवरल्यानंतरच मग देवपूजाला हात लागतोय. त्यामुळे तर मुलगा आता छोटासा काय झालाय, त्याला आता पोटात दुखालंय, त्यामुळे तो झोपलाय. त्याला झोप म्हणलं थोडा वेळ, आज काय लगेच उठी काय करू नको. आणि थोडा म्हणजे शाळेला जातोस का बघ, नाही तर राहा असं मी म्हणायला लागले. तर तो एक कुठलं तर करतो, क्लास तर चुकवतो, नाही तर मग शाळा तर चुकवतो. आणि दोन्ही दिवसभर राहा म्हटलं माझ्यापाशी, तर नाही म्हणायला लागलाय. फुलं पण 100% छान आली होती. आणि जास्वंदाचं पांढरं फुल पण मस्त आलं होतं. आणि बाहेरचं वातावरण बघू शकता, आजचा व्ह्यू बाहेरचा खूप छान मस्त वाटत होतं. पाऊस पडून गेलाय. आणि पाऊस कसं झालंय, कधी कधी पडतो, कधी कधी पडत नाही, एकदमच वाळून जातं. तर हा बघा इथे झोपलाय. खोली पण म्हणजे बेडरूम आहे, लगेच अंथरूण, मोठ्या मुलाचं अंथरूण आहे. खाली झोपतो तो, आम्ही दोघे वर झोपतो. त्यामुळे ते सकाळी काय उठतो, ते आंघोळ करतो आणि अभ्यासला बसतो आणि क्लासला जातो. आणि मग म्हटलं आता अंथरूण काढायचं राहिलं होतं, ते सुद्धा काढून घेईन. छोट्या आंघोळीला गेल्यानंतर मग बेडरूम सुद्धा क्लीन करायला लगेच घेईन. तर वगैरे मुलगा गेल्यानंतर मग मी फरशी वगैरे पुसून घेणार आहे सगळं, कारण आज मस्त वातावरण पण छान झाले. आणि पाऊस पण पडून गेलाय आणि उघडीप पण झालेला आहे वातावरणामध्ये. आणि ऊन थोडं थोडं पडतंय पण मध्ये मध्ये, त्यामुळे छान वाटत होतं. आता त्याला मी विचारत होते नाश्त्याला काय करू बाळ असं चालले. आता तो काय खाईल तेच मी करणार आहे त्याला विचारून. आणि छान माझी बेडरूम वगैरे आवरून होणार. त्यानंतर मग मिस्टर पण येतीलच, आंघोळीला गेले ते. आणि ते आंघोळीस ना आल्या मग त्यांना पण विचारणार. दोघांचे विचार बघूनच मी हे करत असते नाश्त्याला. नाही तर उगाच मी करणार आणि कोण नाही खाणार, मग ते मनाला पण माझ्या लागतं कोण नाही खाल्लं तर. शक्यतो मिस्टर खातात, मुलंच जरा म्हणजे हे नको ते नको असतं.
असं रोज कधी तर करतात आणि रोजचं जे काय असतं ते खातात, तसं काय नाही. पण आता ते आजारी आहेत म्हटल्यावर विचारायलाच पाहिजे म्हटलं. आणि औषधं वगैरे सगळी त्याची दिलेली आहेत आणि असं व्हायला नको म्हणायला लागले. काय वातावरण असं चेंज झालं की मुलांना सारखं व्हायला लागले. आता दुपारच्या वेळेमध्ये माझं हे आता पोत्यामध्ये काल माल आणला होता तसंच ठेवलंय, म्हटलं ते पण लगेचच काढून घेऊया. कारण संध्याकाळी परत दिव्यांची वगैरे मांडणी वगैरे करावी लागणार आहे मला. तर शाबू, शेंगदाणे आणि तेल हेच मी आणले. तर बिल 2,500 झालं होतं आणि आपले साबण पण आणलेत अंगाच्या, धुण्याचं आणि भांड्याचं. आणि इतकं कसं काय बिल झालं हे काहीच आणलेलं नाही. तांदूळ नाही आणि गव्हाचं पीठ वगैरे काय नाही आणि इतकं कसं काय बिल झालं म्हटलं हे. तर 10 किलो साखर पण घेतल्या आणि बाकीचं काहीच नाही घेतलं. म्हटलं एवढं बिल कसं काय झालं. तर दुपारच्या वेळेमध्ये इथं गाई पण चरायला येतात, कसं मोकळंच आहे, तर कोण राहायला नाही आजूबाजूला आणि गवत पण असते. मग रोज आणतात इथं पाणी. पाठीमागे कसं ओढा पण आहे, त्यामुळे ओढ्याला ते इथं चरतात आणि ओढ्याला ते पाणी पिऊन जात असतात. रोज अशी ही गुरं आणि शेळ्या वगैरे येत असतात. तर बाहेरचं वातावरण बघा, खूप छान ऊन पण पडले. ही आता 5ची टायमिंग आहे आणि छान वाटत होतं आजचं वातावरण. आणि थोड्यानं काय होतंय, पाऊस अचानक कुठनं येतोय काय माहीत म्हटलं आणि येतोय पाऊस तसा. आणि आता वाटायला लागले वातावरण. आज दीप अमावस्या असल्यामुळे मस्त फ्रेश फील होत होतं. तर धुणं मी वाळत घालण्यासाठी वरती आले होते. वरचं आता धुणं खाली नेले आणि खालचं आता वर घालून आले. तर मला जायचं होतं बाहेर, थोडंसं काहीतरी खरेदी करायची होती आणि मिस्टरांना म्हणजे असं म्हणू चाललं होतं माझं. पण कधी असं होत नाही, मी कधी शब्द टाकलाय आणि त्यांनी नाही असं म्हटल्यात, असं कधीच होत नाही. असं मी म्हणायची पुरुषात लगेच चल म्हणतात. आणि म्हणून मी काय करते, शक्यतो बाहेर जाण्याचं टाळते. खर्च होऊ नये हे मला वाटतंय माझ्या हातून जास्त. तर माझं अचानक असं म्हणजे एक गोष्ट घ्यायचीच होती म्हणून मी त्यांना सहज म्हटलं आम्ही दोघेजण जाऊन ती घेऊन आलो. त्यानंतर ही संध्याकाळची तयारी आपली, गव्हाच्या पिठाचे दिवे 9 केलेत मी. उकडून केले. तर ते पहिल्यांदा देवपूजा म्हणजे देवाची पूजा झाली. फक्त देवाला औक्षण वगैरे केल्यानंतर ओवाळल्यानंतर मुलांना आणि मिस्टरांना ओवाळून घेणार. आणि गाड्या आता 3 झालेल्या आहेत, तिन्ही पण गाड्या पुजाव्या लागणार. तर मिस्टर सगळ्या गाड्या धुवून घेतल्यात आत्ता बाहेर आणि पूजा वगैरे त्यांची सुद्धा बाहेर चालू आहे. आता दिव्यांनी फक्त ओवाळायचं तेवढं राहिले. तर नारळ वगैरे पण फोडतो आम्ही अमावस्येचं. आणि तीट म्हणतात बघा, लिंबू मिरची, ते सुद्धा सगळीकडे लावायचं चाललेलं आहे. त्यांची तयारी आता बाहेर उंबऱ्याच्या बाहेर पण असे छान असे दिवे मस्त वाटत होतं सगळीकडे दिवे बघून. आणि पॉझिटिव्ह एनर्जी पण घरात राहते. संध्याकाळ स्वयंपाकाला तर काय बाहेरनं आम्ही भेळ पण आणली होती, ती पण खाल्ली मुलांनी. त्यामुळे कोण जास्त खाणार नाही खाणार चाललंय म्हणून डाळ कांदाच केला मी. आणि गोड तर सकाळी शिरा केला होता दीप अमावस्या असल्यामुळे. त्यामुळे झालेलं आहे सगळं व्यवस्थित नैवेद्याचं सकाळीच माझं. आता ही संध्याकाळची रुटीन तुमच्यावर शेअर केली. तर जेवणार आणि झोपणार. आता आजचा व्लॉग इथेच एंड करते. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.